Now, good morning, all dear students. In today's lecture, we will discuss about orientation and activating and deactivating groups related with aromatic hydrocarbons. That is benzene rings. Okay. Now, in previous lecture, म्हणजे मित्रांनो आपण मागील लेक्चर मध्ये काय घेतलं होतं? मागील in previous lecture we studied the side chain reaction or addition, electrophilic substitution, and now next part त्यानंतरचा part घेतला होता आपण reduction reaction. Barth reduction reaction. Okay. Now in this lecture we discuss about the orientation, and now next part activating and deactivating of activating and deactivating groups. आता फर्स्ट ओरिएंटेशन म्हणजे काय ते आपण बघू. आता सर्वांनी 12वीला 12th स्टँडर्ड डिस्कस अबाउट द एरोमेटिक हायड्रोकार्बन्स, दॅट मीन्स बेन्झीन. बेन्झीन बद्दल आपण माहिती घेतली. बेन्झीन रिंग आणि त्यावर किती सबस्टिट्यूट असू शकतात, एक सबस्टिट्यूट, 2, 3, तेही सुद्धा आपण स्टडी केलं. देन पोझिशन नंबर 1, 2, 3, 4 म्हणजे पॅरा पोझिशन, ऑर्थो पोझिशन, मेटा पोझिशन, या पोझिशन सुद्धा आपण त्या ठिकाणी काय केलंय, चेक केलं. बरोबर आहे. म्हणजे हे जे आपण 12 मध्ये शिकलेलो आहोत त्याच पार्टचा थोडासा समोरचा पार्ट आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ मोनो सबस्टिट्यूशन, म्हणजे एकच सिंगल ग्रुप जर त्याच्यावर अटॅच असेल तर इतर ग्रुप जे अटॅच असतात किंवा अटॅच होतात, त्याला जॉईन होतात, इतर ग्रुप जे होतात तर ते कोणत्या पोझिशनला जॉईन होतात, कोणत्या पोझिशनला त्यांनी जॉईन व्हायला पाहिजे किंवा तो होतो आणि का, हे जे आपल्याला शिकायचे ते आपल्याला त्या ओरिएंटेशनच्या पार्टमध्ये स्टडी करायचं. व्हॉट इज द ऍक्च्युअल रोल ऑफ फर्स्ट सबस्टिट्यूएंट, दॅट मीन्स मोनो और सिंगल सबस्टिट्यूएंट फॉर द डायरेक्टिंग टू नेक्स्ट सबस्टिट्यूएंट्स. म्हणजे काय की जो एखादा ग्रुप, एखादा सबस्टिट्यूएंट पहिला अटॅच आहे, त्या सबस्टिट्यूएंटला दुसरा जो येणारा सबस्टिट्यूएंट आहे त्याला अटॅचमेंटसाठी तो काही डायरेक्शन दाखवतो का, त्याला तो काही एखादी पोझिशन अटॅचमेंटची अवेलेबल करून देतो का, हे आपल्याला यामध्ये ओरिएंटेशन मध्ये आपल्याला स्टडी करायचं. ओके. आता या ठिकाणी आपण हे साइड चेन हॅलोजिनेशन रिडक्शन, हे ऍक्च्युअली या ठिकाणी काय पाहिजे, ओरिएंटेशन. ओके, काय पाहिजे, ओरिएंटेशन. एक मिनिट मी ते करेक्ट करतोय. हॅलो, ओम सुरशे, स्क्रीन दिसते का आता माझी? आता स्क्रीनवर काय दिसतंय, ओरिएंटेशन ऑफ बेन्झीन असं आलं का? हो सर. ओके, म्हणजे मी जे मगाशी होतं साइड चेन ते चेंज झालं ना आता? ठीक आहे. ओके ओके. बघा, आज आपण आता आजच्या लेक्चर मध्ये घेतोय ओरिएंटेशन ऑफ बेन्झीन. मगाशी मी थोडंसं बोललो ओरिएंटेशन ऑफ बेन्झीन बद्दल. म्हणजे काय करू, सिंगल सबस्टिट्यूट जॉइन और अटॅच टू दॅट बेन्झीन रिंग which decide the position of next incoming group or go direct the position of next incoming group. आता हे जे बोललो याचा अर्थ काय, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल घ्या मित्रांनो, स्क्रीन सगळ्यांना दिसते. या ठिकाणी हा जो एक्स आहे, हा एक्स आहे मोनो सबस्टिट्यूट, म्हणजे एकच सबस्टिट्यूट आहे ना बेन्झीन रिंगवर, हा एकच सबस्टिट्यूट आहे. तर हा एक्स जो आहे, आता हा एक्स काही असू शकतो ना, म्हणजे हॅलोजनच असेल असं नाही, कोणताही एखादा ग्रुप. तर हा एक्स ठरवतो की हा जो इनकमिंग, समजा इनकमिंग या ठिकाणी हा वाय येत आहे, वाय या ठिकाणी जॉईन होत आहे. मग ते कुठे जॉईन होईल, जॉईनिंग पोझिशन त्याची काय असेल, 2, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, ही जॉईनिंग पोझिशन कोणती असेल, हे जे पोझिशन आहे हा वाय ठरवतो. म्हणजे याला काय म्हणायचं, हे जे फेनॉमिना आहे किंवा ही जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, याला म्हणायचं ओरिएंटेशन. ओके, याला काय करायचं, ओरिएंटेशन. म्हणजे इनकमिंग ग्रुपला फर्स्ट मोनो सबस्टिट्यूएंट जो आहे तो काय करतो, डायरेक्ट करतोय
डायरेक्शन देतोय कोणती पोझिशन तुझ्यासाठी फेवरेबल आहे जॉईनिंगसाठी. ओके, ठीक आहे. चला आपण आता ऍक्च्युअल मिनिंग बघू आपण याचं काय तर डेफिनेशन बघू. व्हॉट इज बाय ओरिएंटेशन. तर बघा, रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ atoms or groups, relative arrangement of atoms or groups on the aromatic ring is called as orientation. म्हणजेच काय, या aromatic ring वर फॉर एक्झाम्पल बेन्झिन, या बेन्झिन रिंग वर जे ग्रुप्स अटॅच होतील, समजा आता हा एक्स आला, मग वाय येईल, मग एखादा झेड असेल, येत असेल, जॉईन होत असेल, तर त्याची जी पोझिशन आहे, त्याची जी रिलेटिव्ह अरेंजमेंट आहे, त्या अरेंजमेंटला म्हणायचं ओरिएंटेशन. म्हणजे एकमेकांपासून किती अंतर आहे, कोणत्या पोझिशनवर आहे, एकमेकांच्या कोणत्या आर्थो पोझिशनला आहे, की पॅरा पोझिशनला आहे, की मेटा पोझिशनला आहे, हे जे आहे, ही जी अरेंजमेंट आहे, रिलेटिव्ह अरेंजमेंट म्हणतात त्यालाच. ती जी अरेंजमेंट आहे ॲटमची किंवा ग्रुपची ऑन ॲरोमॅटिक रिंग इज नोन ॲज इज कॉल्ड ॲज ओरिएंटेशन. क्लिअर. मग आता हेच कसं सांगायचं आपल्याला, द रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और ग्रुप्स ऑन ॲरोमॅटिक रिंग इज कॉल्ड ॲज ओरिएंटेशन. क्लिअर. ओके, इज कॉल्ड ॲज ओरिएंटेशन. मग आता बघा, यामध्ये आपण आता सुरुवातीला थोडस बेन्झिन रिंग वरच्या पोझिशन माहिती घेऊ. मित्रांनो, ही बेन्झिन रिंग आहे, सगळ्यांना दिसते. हा एक्स या ठिकाणी 1 नंबरच्या पोझिशनला जॉईन आहे. आता ऍक्च्युअली काय असतं, मोनो सबस्टिट्युएंट मध्ये ज्या ठिकाणी ग्रुप अटॅच आहे, तो नंबर जो आहे, ती पोझिशन जी ती ऑलवेज नंबर 1 असते. क्लिअर, ती ऑलवेज नंबर 1 असते. म्हणजे कशा पद्धतीने बघा, आता समजा आता ही बेन्झिन रिंग आहे, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ही बेन्झिन रिंग आहे. आता या बेन्झिन रिंगला हा एक एक्स इथे समजा एकच आहे, मोनो सबस्टिट्युएंट मध्ये म्हटलं, तर ही जी पोझिशन आहे, ही पोझिशन नंबर 1 असेल. काय असेल, पोझिशन नंबर 1 असेल. त्यामुळे ही पोझिशन नंबर 1 असणार आहे. मग आता त्याच्यानंतरची पोझिशन जी आहे ती सेकंड येईल. मग प्रश्न येईल, सर हिचा का बरं सेकंड, इकडनं का नाही? ठीक आहे, ही सेकंड घ्या. आता ही जर सेकंड घेतली ती ऑटोमॅटिक 3, थर्ड, फोर्थ, ही फिफ्थ, आणि ही किती येईल मग 6 पोझिशन. म्हणजे काय, शेवटी सारखंच आहे. इकडनं जर 2 घेतलं तर ही 6 येईल. म्हणजे जे ऍडजेसंट पोझिशन आहे, कोणती तरी एक 2 येणार आहे आणि कोणती तरी एक काय येणार आहे, 6 येणार आहे. म्हणजे एक तर ही 2 येईल किंवा 6 येईल. हे 2 येईल, 6 यात हे 2 आहे तर ही 6 असेल, ही 6 असेल तर ही 2 असेल. क्लिअर. म्हणजे हे जे आहे, हे पोझिशन या फिक्स आहे. ओके. नाउ बिकॉज ऑल दीज कार्बन ॲटम्स या जॉईनिंगच्या अगोदर हे कसे आहेत, हे कसे आहेत, इक्विव्हॅलेंट आहे, सारखी पोझिशन आहे, सारखी जागा त्यामध्ये आहे. ओके. आता आपल्याला काय बघू, नेक्स्ट पार्ट जो आहे 12th मध्ये आपण बघितलं की जी फर्स्ट ऍडिशन पोझिशन आहे, एक 2 नंबर किंवा 6 नंबर, या पोझिशनला म्हणायचं आर्थो पोझिशन. ओके, इथली 2 पोझिशन नंबर किंवा 6, ही जी आहे ही काय, आर्थो पोझिशन. म्हणजे या ठिकाणी जर ग्रुप अटॅच असेल तर तो आर्थो फॉर्म, इथे जर अटॅच असेल आर्थो. आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं होतं बघा, बेन्झिन रिंग, आठवतं की नाही काय माहिती तुम्हाला. आता यामध्ये इथे CS3, ओके, याच्यामध्ये आणि इथे एक CS, याला आपण झायलिन असं नाव घेतलं. आठवतं का पहा, याला काय केलं आपण, झायलिन असं नाव त्याच्यामध्ये आपण त्याला दिलं. मला वाटतं आपण याच्यामध्ये सुद्धा टाकलं इथे, पण तुम्हाला तुम्ही बघितलं की नाही माहित नाही. त्यामध्ये आपण त्याला काय केलंय, झायलिन असं त्यामध्ये त्याला नाव दिलं होतं. ठीक आहे. म्हणजे जे सिंगल सबस्टिट्युएंट आहे त्याला जर पुन्हा एखादा सबस्टिट्युएंट अटॅच असेल तर डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ दॅट सबस्टिट्युएंट, त्या पोझिशन नुसार. तर आता हा जो झायलिन आहे यामध्ये CS3 ग्रुप या पोझिशनला अटॅच, म्हणजे हा झाला आर्थो झायलिन. त्याच्यानंतर आपण हे आयसोमेरिझम मध्ये सुद्धा स्टडी केलं, मला वाटतं आयसोमेरिझम मध्येच आपण स्टडी केलेलं आहे. त्याच्यानंतर हा CS3 इथे आहे, एक इथे आहे, त्याला म्हटलं मेटा झायलिन. म्हणजे काय, फक्त पोझिशन या असेल किंवा या पोझिशन नंबर, आपण एकूण पोझिशन आहे मेटा पोझिशन. हे बघा काय आहे, मेटा पोझिशन. पोझिशन नंबर मग फ्रंट 1 आणि 4, म्हणजे बेन्झिन रिंग ही इथे अटॅच आहे CS3, ओके, आणि एक CS3 इथे अटॅच आहे, म्हणजे फ्रंटला अटॅच आहे, फ्रंटला अटॅच आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी आहे हे काय आहे, यामध्ये कोणती पोझिशन आहे, ही पॅरा पोझिशन आहे, म्हणजे याला म्हटलं पॅरा पोझिशन.
म्हणून आपण याला नाव दिलं पॅराझायलिन. काय नाव दिलं आपण त्याला? पॅराझायलिन असं आपण त्याला नाव दिलं. क्लिअर? ओके. तर आता आज आपण यामध्ये आपल्याला काय करायचं, हा जो पोझिशन जी आहे ती पोझिशन आपल्याला समोर पाहायची आहे. त्यानुसार आपण इनकमिंग ग्रुप जो आहे तो कोणत्या पोझिशनला अटॅच होतो ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि तो इनकमिंग ग्रुप कोणत्या पोझिशन जॉईन होणार आहे हे ठरवतो तो फर्स्ट मोनो सबस्टिट्यूएंट. आणि त्याच फॉर्मला आपण काय नाव देतोय? डायरेक्टिंग फॉर्म असं म्हणतो. म्हणजे पोझिशन, डायरेक्टिंग पोझिशन आपण असं नाव देतो. कळालं? म्हणजे बघा आता ही पोझिशन जी आहे ही आर्थो आहे, ही पोझिशन आर्थो आहे, ही पोझिशन आहे मेटा पोझिशन, आणि ही पोझिशन जी आहे कोणती पोझिशन आहे? पॅरा पोझिशन आहे. ठीक आहे. पण 1-4 पोझिशन नोन एज पॅरा पोझिशन, 2-6 नोन एज आर्थो, आणि 3-5 नोन एज मेटा. हा सुरुवातीचा जनरल पार्ट आपल्याला जो ओरिएंटेशन होणार आहे त्यानुसार. ओरिएंटेशन म्हणजे काय म्हटलं आपण? रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ atoms or groups on aromatic ring is called as a orientation. Okay. Now next. चला आता पुढचा पार्ट आपण या मध्ये बघू. तर पुढचा पार्ट काय म्हटलं बघा? सबस्टिट्यूएंट ग्रुप्स ऑन बेन्झीन रिंग आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. मग आता हे जे सबस्टिट्यूएंट आहे बघा, याला सबस्टिट्यूएंट माहित असतं का? या एक्स ला एखादा वाय आला असेल तर हा काय सबस्टिट्यूएंट आहे. म्हणजे बाहेरून आलेला ग्रुप आहे, तो काही असेल ते करा, तो काय सबस्टिट्यूएंट आहे. या सबस्टिट्यूएंट नुसार याला काय करतो आपण? या ठिकाणी याच्यावरती याचे 2 पार्ट पडलेले आहेत. म्हणजे डिपेंडिंग अपॉन सबस्टिट्यूएंट ग्रुप्स ऑन बेन्झीन रिंग आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. 2 टाइप मध्ये त्याला काय केलं? क्लासिफाय केलेलं. ओके. विच 2 टाइप्स? कोणते 2 टाइप्स आहेत ते बघा. फर्स्ट आहे आर्थो पॅरा डायरेक्टिंग, दुसरा आहे मेटा डायरेक्टिंग. आर्थो पॅरा डायरेक्टिंग, सेकंड आहे मेटा डायरेक्टिंग. ओके. मग आता आर्थो पॅरा डायरेक्टिंग काय आहे ते आपण बघू यामध्ये. हे बघा आता आर्थो पॅरा डायरेक्टिंग आपल्याला बघायचं. त्यावर क्वेश्चन कसं असतो? यामध्ये हा एक पार्ट आणि ऍक्टिव्हेटिंग डिऍक्टिव्हेटिंगचा पार्ट. बघा आर्थो पॅरा डायरेक्टिंग, मेटा डायरेक्टिंग, त्याच्यानंतर आपण ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आणि डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप. हे जे आहे यापैकी तुम्हाला कमीत कमी 2 मार्कासाठी आणि जास्तीत जास्त 4 मार्कासाठी कंपल्सरी क्वेश्चन असतो. युनिव्हर्सिटीच्या क्वेश्चन पेपर मध्ये 100% यावर तुम्हाला प्रश्न असतो. कशात आहे? ऍक्च्युअल टाईप त्या प्रश्नाचं कसं असेल? राईट ए नोट ऑन किंवा एक्सप्लेन आर्थो पॅरा डायरेक्टिंग किंवा मेटा डायरेक्टिंग. अशा फॉर्म मध्ये तुम्हाला हे दोन्ही विचारत असतील तर 4 मार्काला, आणि एक विचारलं तर 2 मार्कासाठी यामध्ये आपल्याला हा एक्सप्लेन किंवा ही नोट आपल्याला विचारतात. ओके. सो आपण आता या प्रश्नाचं उत्तर घेऊ. समजा असा एक क्वेश्चन तुम्हाला आला, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स आर्थो पॅरा डायरेक्टिंग. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स आर्थो पॅरा डायरेक्टिंग असेही तुम्हाला यामध्ये आला करायचं. तर आता काय करायचं बघा. आर्थो पॅरा डायरेक्टिंग मध्ये आपल्याला सुरुवातीला यामध्ये महत्वाचा पार्ट घ्यायचा, त्याची डेफिनेशन की व्हॉट इज आर्थो पॅरा डायरेक्टिंग. आर्थो पॅरा डायरेक्टिंग यामध्ये काय आहे हे आपल्याला सुरुवातीला यामध्ये बघायचं. ओके. सो फर्स्ट, विच ग्रुप इज नोन एज आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स. हा सगळ्यात महत्वाचा. मग काय लिहिलं? द ग्रुप और ॲटम which direct the incoming group towards to artho and para position. Such groups is known as, it's called as artho para directing group. T राहिलेला आहे, T पाहिजे. Okay. Such group is known as a artho para directing groups. Okay. The group which direct the incoming groups mainly towards artho and para position is known as आर्थो पॅरा डायरेक्टिंग. याचा अर्थ काय? याचा अर्थ समजा आता या ठिकाणी आता हे हा कंपाऊंड आहे. ओके. यामध्ये हा आपण असं घेऊ, यामध्ये OH ग्रुप आहे किंवा NH2 ग्रुप आहे. हा जो ग्रुप आहे OH ग्रुप किंवा हा NH2 ग्रुप काय करतो? या ठिकाणी हा Y आला, इनकमिंग ग्रुप आहे. Y हा इनकमिंग ग्रुप म्हणजे नंतरचा Y हा येणारा ग्रुप आहे. Y हा येणारा ग्रुप आहे. तर या इनकमिंग ग्रुपला हा जो आहे, हा जो ग्रुप आहे OH, हा ग्रुप काय करतो? डायरेक्ट द इनकमिंग ग्रुप टू मेनली आर्थो अँड पॅरा पोझिशन. म्हणजे जी आर्थो पोझिशन जी आहे ही, आणि ही जी पोझिशन आहे पॅरा, ही पोझिशन आहे पॅरा, आणि पोझिशन आहे आर्थो.
या पोझिशनला काय करतो, जॉईन करून घेतो. लक्षात. हेन्स म्हणून या OH ग्रुपला काय म्हणायचं, आर्थो पॅरा डायरेक्टिव्ह. कारण हा काय करतो, या इनकमिंग ग्रुपला आर्थो पोझिशन किंवा पॅरा पोझिशन काय करतो, फेवरेबल करून देतो फॉर अ जॉईनिंग. दॅट्स व्हाय सच ग्रुप इज नोन एज आर्थो पॅरा डायरेक्टिव्ह. परत एकदा डेफिनेशन मध्ये काय केलं, द ग्रुप विच डायरेक्ट्स द इनकमिंग ग्रुप. आपण डायरेक्ट डायरेक्शन म्हणते का, आपण मार्ग दाखवतो. द ग्रुप्स विच डायरेक्ट द इनकमिंग ग्रुप मेनली आर्थो अँड पॅरा. आता आपण आर्थो पॅरा डायरेक्टिंग बद्दल माहिती घेत आहे. आता नेमकं आर्थो पॅरा डायरेक्टिंग म्हणजे काय, द ग्रुप विच डायरेक्ट द इनकमिंग ग्रुप टू मेनली आर्थो अँड पॅरा पोझिशन is known as आर्थो पॅरा डायरेक्टिंग. ओके, त्याला काय म्हणायचं, आर्थो पॅरा डायरेक्टिंग असं नाव त्याला आपण दिलं. आता बघा इथे एक्झाम्पल किंवा इथे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगतोय. मी काय म्हटलं, या बेन्झीन रिंगला हा एक OH ग्रुप अटॅच आहे. ओके, आणि Y हा त्याला येऊन जॉईन होणार आहे, या रिंगवर कुठेतरी येणार आहे. मग हा OH काय करतो, या Y ला ही आर्थो आणि पॅरा पोझिशन काय करतो, फेवरेबल करून देतो. म्हणून काय म्हणजे काय करू आपण, म्हणून त्याला ती अटॅचिंग किंवा जॉईनिंग करण्यासाठी ती पोझिशन काय करतो, दाखवतो, डायरेक्ट करतो, त्याला दाखवतो, मार्ग दाखवतो. ओके, मग तशा ग्रुपला जो आहे त्या ग्रुपला काय म्हणायचं, आर्थो पॅरा डायरेक्टिंग. ओके, बघा आता, तो ग्रुप विच डायरेक्ट दी पोझिशन कोणाला, फॉर इनकमिंग ग्रुप जॉईन होण्यासाठी ती पोझिशन दाखवते. कोणत्या ग्रुपला, इनकमिंग ग्रुपला. कोणता ग्रुप, जो ऑलरेडी बेन्झीन रिंगला जॉईन आहे तो. ओके, टू आर्थो अँड पॅरा पोझिशन, म्हणजे त्यांनी काय सांगितलं, आर्थो आणि पॅरा पोझिशनला जॉईन होण्यासाठी त्यांनी ती डायरेक्ट पोझिशन त्याला दाखवली. सच ग्रुप इज नोन एज आर्थो पॅरा डायरेक्टिंग. ओके, थोडंसं पुढे जाऊ बघा. इन दिस ग्रुप, म्हणजे आता अल्किल ग्रुप वगळता, एक्सेप्ट अल्किल ग्रुप, की ऍटम्स हॅव निगेटिव्ह चार्ज और लोन पेअर. म्हणजे काय करा बघा आता, मग असे ग्रुप कोणते आहेत, थोडक्यात काय म्हटले यांनी, असे ग्रुप यामध्ये कोणते आहेत. तर असे ग्रुप कोणते आहेत बघा, बेन्झीन रिंगला समजून घ्या व्यवस्थित. बेन्झीन रिंगला जो ग्रुप अटॅच आहे तो त्याचा मेन ऍटम जो आहे, समजा आता उदाहरणार्थ OH घेतला, कोणता घेतला, उदाहरणार्थ OH. या OH मध्ये O काय करतोय बघा, O ऑक्सिजनवर 2 लोन पेअर. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहित असेल, ऑक्सिजनवर लोन पेअर आहे, म्हणजे ऑक्सिजन इलेक्ट्रॉनच्या बाबतीत रिच आहे, किंवा तो काय करतो, निगेटिव्ह चार्ज करी करू शकतो. असे जे ग्रुप्स आहेत, असे ग्रुप्स जे आहेत ते आहे आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स. ओके, आर्थो पॅरा डायरेक्टिंग. आता इथे बघा, नायट्रोजनवर 1 लोन पेअर असते. या नायट्रोजनवर सुद्धा, नायट्रोजनवर 1 असते, ठीक आहे, कोणताही असो. या ऑक्सिजनवर 2, म्हणजे ऑक्सिजनवर 2. क्लोरीनवर सुद्धा 3 असतात पेअर क्लोरीन मध्ये. फक्त हा अल्किल ग्रुप इथे मात्र येणार नाही, म्हणजे एक्सेप्ट अल्किल ग्रुप म्हटलं, अल्किल ग्रुप वगळता बाकीचे जे की ऍटम्स आहेत त्याच्यावर काय असणार आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील किंवा ते निगेटिव्ह चार्ज कॅरी करत असेल. क्लिअर. म्हणजे हे जे ग्रुप आहे, एक्झाम्पल बघा आता, या आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुपचे एक्झाम्पल कोणते. आता आर्थो पॅरा डायरेक्टिंग म्हणजे कोणता, हा इनकमिंग ग्रुप नाही, तो जो ग्रुप ऑलरेडी रिंगला अटॅच आहे आणि तो इनकमिंग ग्रुपला आर्थो पोझिशन किंवा पॅरा पोझिशन दाखवतो असा. द ग्रुप विच डायरेक्ट द इनकमिंग ग्रुप मेनली टू आर्थो अँड पॅरा पोझिशन, सच ग्रुप इज नोन ॲज अ आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स. ओके, एक्झाम्पल NH2, NHR म्हणजे अल्किल ग्रुप एखादा कोणता तरी, O ऑक्सिजन OH ग्रुप, अल्कॉक्सी ग्रुप, हॅलोजन. त्याच्यानंतर यामध्ये अल्कोहोल ग्रुप म्हणजे CH2OH ग्रुप, आणि बेन्झीन रिंग. हे जे आहेत हे काय करतात, इलेक्ट्रॉनच्या बाबतीत रिच ग्रुप्स आहेत, असे हे ग्रुप्स. ओके, जे काय करतात. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, आपल्या पुढचा महत्वाचा पार्ट काय सांगतो. आता आपल्याला म्हणजे नेमकं हे ग्रुप्स काय करतील, आर्थो पॅरा डायरेक्टिंग आम्हाला कळालं, पण काय करतील म्हटलं आपण, हे काय करतात, या ठिकाणी जॉईन होण्यासाठी इनकमिंग ग्रुपला काय करतात, पोझिशन दाखवून देतात. कोणती पोझिशन, आर्थो आणि पॅरा पोझिशन डायरेक्ट करतात. ओके, आता आपण नेक्स्ट पार्ट, दुसरा जो पार्ट आहे तो आपण बघू. तो म्हणजेच काय आहे, मेटा डायरेक्टिंग. काय असणार आहे दुसऱ्या पार्ट मध्ये, सेम ऍज इट इज, याच्यामध्ये काही फरक असणार नाही. फक्त काही म्हटलं इथे या ठिकाणी जे वाक्य आलं, मेनली आर्थो अँड पॅरा पोझिशन, या ठिकाणी काय राहील, त्यामध्ये काय राहील, त्याच्या ठिकाणी ते राहील मेटा पोझिशन. कोणतं राहील, मेटा पोझिशन. ठीक आहे, मग आता बघू आपण तो सेकंड टर्म जी आहे ती बघू आपण. म्हणजे आपण हे काय घेतोय, सबस्टिट्यूशन, जे सबस्टिट्यूएंट अटॅच आहे बेन्झीन रिंगला, त्याच्या आधारे जे आपण यामध्ये
दोन पार्ट पाडले, दोन ग्रुप पडतात या डायरेक्टिंग ग्रुपचे. त्यातला पहिला ग्रुप आहे ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप आणि सेकंड ग्रुप जो आहे तो आहे मेटा डायरेक्टिंग. आता आपण मेटा डायरेक्टिंग ओके. नेक्स्ट घेऊ आपण आता मेटा डायरेक्टिंग. ओके, मेटा डायरेक्टिंग. आता यावर सुद्धा प्रश्न कसा, एक्सप्लेन दी फॉलोइंग टर्म्स मेटा डायरेक्टिंग ग्रुप्स, अशा फॉर्म मध्ये हा 2 मार्काचा प्रश्न असेल. म्हणजे आपल्याला फक्त 2 मार्काला एवढं लिहायचं, हे जे दिसतंय ना तुमच्या स्क्रीनवर एवढंच तुम्हाला 2 मार्काला लिहायचं. हेही खूप झालंय, हे डेफिनेशन आणि हे एक्झाम्पल लिहिले तरीही भरपूर झालं. हे डेफिनेशन आणि हे एक्झाम्पल्स हा मधला जो पार्ट आहे जरी तुम्ही कमी केला तरी हरकत नाही, पण जर येत असेल तर हे पूर्ण लिहिलं 2 मार्क 100% तुम्हाला काय करतील, पडतील. ओके, चला आता काय म्हणतो यामध्ये आपण डेफिनेशन याच्यामधला पार्ट घेऊ आपण. ओके, explain the following terms. You are right in on meta directing groups. The group which direct the incoming group to mainly meta position. बघा कसं असतं, एखाद्याची जर एक डेफिनेशन पास झाली ना किंवा तिथे लक्षात येणे दुसरी डेफिनेशन सहज करू. आपण इथेच काय लिहिलं, ऑर्थो पॅरामध्ये आपण यामध्ये ऑर्थो अँड पॅरा पोजिशन हा मेटा डायरेक्टिंग आहे. म्हणून काय म्हणायचं, द ग्रुप विच डायरेक्ट द इनकमिंग ग्रुप टू मेनली मेटा पोजिशन इज कॉल्ड ॲज मेटा डायरेक्टिंग. म्हणजे काय, म्हणजे बघा मगाशी जसं म्हटलं आपण त्याच पद्धतीने. आता या ठिकाणी हा NO2 ग्रुप आहे, इथे काय हा NO2 ग्रुप आहे याला अटॅच. आता हा NO2 ग्रुप काय करतो, या ठिकाणी हा Y इनकमिंग ग्रुप आहे. Y हा काय करतो, इनकमिंग ग्रुप आहे. या Y ला जॉईन होण्यासाठी कोणता पोझिशन तिथे तयार करून घेतो तो पहा त्याच्यामध्ये. तर हा जो आहे पर्टिक्युलर हा मेटा पोझिशन, ही कोणती पोझिशन आहे, मेटा पोझिशन. म्हणजे बघा पोझिशन नंबर 3 आणि 5 ही कोणती पोझिशन आहे, मेटा पोझिशन. आणि ही 3 नंबरची पोझिशन आणि ही 5 नंबरची मेटा. म्हणजे हा काय करतो, एक इथे जॉईन होईल किंवा या ठिकाणी जॉईन होईल. ओके, या 2 पोझिशनला. हे कोणामुळे जॉईन होईल, या 2 पोझिशनला या ग्रुपमुळे. आणि म्हणजे हा ग्रुप जो आहे, या ग्रुपला काय नाव द्यायचं, या ग्रुपला नाव द्यायचं आपल्याला मेटा डायरेक्टिंग ग्रुप. ओके, आता इथे हा OH हे नको, इथे तसं काही नको यामध्ये ग्रुप, हे 3 यामध्ये असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आता यामध्ये आपल्याला महत्वाचा पार्ट जो आहे तो की ऍटमचा महत्वाचा पार्ट आहे. की ऍटम म्हणजे कोणता, हा जो जॉईन असणारा ऍटम यावरती. ओके, तर इथे काय लिहिलं पहा, इन दिस ग्रुप की atoms have positive charge or attached to the more electronegative group. म्हणजे आता उदाहरण बघू आपण. आता तुम्ही जसं नायट्रोजनवर तर लोन पेर असतात, नायट्रोजनवर लोन पेर असतात तुम्ही आताच म्हटलं. पण आता मित्रांनो या ठिकाणी हा जो नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणार आहे. म्हणजे बघा NO2 ग्रुप जो आहे ना, तो NO2 ग्रुप अशा फॉर्म मध्ये असतो. म्हणजे याला एक बॉन्ड शिल्लक असल्यामुळे यावर नायट्रोजनवर सेल्फ पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणजे आपण म्हणतो की नाही असं बघा लिहितात NO2 पॉझिटिव्ह. म्हणजे याचा अर्थ काय, हा पॉझिटिव्ह चार्ज. आणि म्हणून काय लिहिलं इथं बघा आपण, की ऍटम हॅव पॉझिटिव्ह चार्ज. ओके, किंवा तो कसा असायला पाहिजे, डिफिशियंट असायला पाहिजे, रिच नको. एक्झाम्पल या मेटा डायरेक्टिंग ग्रुपचे एक्झाम्पल NO2 ग्रुप, SO3H ग्रुप, CHO ग्रुप, COCl ग्रुप, हे जे आहेत हे एक्झाम्पल्स आपल्याला याच्यामध्ये काय करता येते, याच्यामध्ये CN ग्रुप, सायनाइड ग्रुप, हे एक्झाम्पल्स आपल्याला यामध्ये या मेटा डायरेक्टिंग मध्ये आपल्याला काय करता येईल, देता येईल. मग वन्स अगेन पुन्हा एकदा आपण पाहू, व्हॉट इज मीन बाय मेटा डायरेक्टिंग ग्रुप. सो आन्सर, द ग्रुप which directs incoming group towards meta position, such groups is known as meta directing groups. In these groups, key atoms have positive charge or which is attached to electronegative atom. बघा त्यावर एक तर पॉझिटिव्ह चार्ज असायला पाहिजे किंवा ते अशा ऍटमला अटॅच असायला पाहिजे ते कसे आहेत, इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, which attached to the more electronegative atom by multiple bond. Multiple bond म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. आता इथे बघा या कार्बन, हा कार्बन, या कार्बनला नायट्रोजन हा 3 बॉन्डनी अटॅच आहे. यामध्ये हा जर ग्रुप याला अटॅच असेल तर हा सुद्धा कोणता येईल, मेटा डायरेक्टिंग राहील, मेटा डायरेक्टिंग ग्रुप. ओके, म्हणजे हे झालं मेटा डायरेक्टिंग ग्रुप बद्दल. मग आता प्रश्नात उत्तर किती द्यायचं तुम्हाला, की डेफिनेशन वगैरे हे एक्झाम्पल्स याच्यामध्ये आपल्याला लिहायचे आणि आपण हे त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स फॉर्म मध्ये आपण 1-2 पॉइंट त्यामध्ये मुद्दा मेन्शन करत असतो. ओके, म्हणजे कधी कधी काय होतं, आम्हाला डेफिनेशन जर नाही आठवली पण आपल्याला हे आठवतं की इन मेटा डायरेक्टिंग ग्रुप की ऍटम हॅव पॉझिटिव्ह चार्ज और which is attached to more electronegative atoms by multiple bond.
बाय मल्टिपल बॉन्ड्स. ओके, असं आपल्याला बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी काय तर सांगावं लागतं. मग आपल्याला कमीत कमी हे पॉईंट होत असेल तर आपल्याला ते सोपं होतं. ओके.